बारामतीमध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले। अजित पवार आणि शरद पवारांचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। सांगता सभेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाकडून रॅली काढण्यात आली। त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं। यावेळेस पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केल्यामुळे हा वाद संपुष्टात आलाय। मात्र बारामतीच्या राजकीय वर्तुळातली सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बारामतीमध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले। अजित पवार आणि शरद पवारांचे हे कार्यकर्ते आमने सामने आले होते। सांगता सभेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाकडून रॅली काढण्यात आली। त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने काही काळ तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यानंतर मात्र पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केल्याने हा सगळा वाद संपलेला आहे। विकास कोकरे आपले प्रतिनिधी आपल्याला बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देतात। विकास, बारामतीमध्ये अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। सांगता सभा होत आहे आणि त्यानिमित्ताने कार्यकर्ते आमने सामने आल्याने काही काळ तणाव सदृश्य परिस्थिती होती। अपडेट काय? नक्कीच आज बारामतीमध्ये दोन्ही अजित पवार गटाचे असतील किंवा शरद पवार गटाचे असतील ह्या सांगता सभा होणार आहेत। 1968 पासून 67 पासून या सांगता सभा होत आहेत। मात्र आज या सांगता सभेच्या पार्श्वभूमीवर त्याच्या अगोदर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून एक बाईक रॅली काढण्यात आली होती आणि त्याच्या समोर असलेलं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एक कार्यालय आहे। या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले। ज्यावेळेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून रॅली काढण्यात आली त्यावेळेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी दंड ठोकवत उचकवण्याचं काम त्या ठिकाणी केल्याचं पाहायला आपल्याला मिळालं आणि यानंतर अजित पवार गटाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रचंड आक्रमक झाले आणि हे दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आल्यामुळे काही ठिकाणी तणावाचं वातावरण बनलं होतं। मात्र पोलीस प्रशासन त्या ठिकाणी उपस्थित असल्यानं पोलीस प्रशासन या ठिकाणी त्या तणावाचं वातावरण हे मध्यस्थी करून सोडवलं आणि त्या ठिकाणी तणावाचं वातावरण आतापर्यंत पूर्णपणे निवळलेलं आहे। मात्र आता एकंदरीत बारामती आणि बारामतीमध्ये अशा घटना कधी या ठिकाणी घडल्या नव्हत्या। मात्र आता प्रथमच पवार कुटुंबियामध्ये फूट पडल्यानंतर यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये देखील आता तणावाचं या ठिकाणी वातावरण पाहायला मिळते। थोड्या बातमीच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।